सुप्रभात मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलवर. आज आपल्या आहे काशी मथुरा अयोध्या ब्लॉग सिरीजचा तिसरा दिवस. बघू शकता सकाळ झालेत 5 वाजलेत. आता मी नाश्ता करू. नाश्ता केल्यानंतर आम्ही इथून प्रस्थान करतोय. नमस्कार बाबा. काय नाव तुमचं? दिसले. कुठले तुम्ही? जांभिवली. तुम्ही सर्व जांभिवलीचे? तशी चालली टूर आपली. कुठे कुठे दर्शन घेतलं आपण? ओंकारेश्वर, महाकालेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि हा. नमस्कार. तुमचं नाव काय? कशी चालली ट्रिप आपली? कुठे कुठे दर्शन घेतलं आतापर्यंत? त्र्यंबकेश्वर आणि दुसरा आता मला कुठे चाललो आता आपण? कुठेतरी चाललोय बसून. चला, सर्व भुकेले आहेत. सकाळी 6 वाजलेत आणि आता नाश्ता करायला घेऊ आपण. चला आता निघतोय. बस निघाली उज्जैनवरून. उज्जैनमध्ये आपण फक्त महाकालेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे. टाईम कमी असल्यामुळे आपण कालभैरव मंदिराचं दर्शन घेत नाही. घेऊ शकतो. गाडी निघाली. मध्ये बसलोय आम्ही. अजून काय पाहिजे बायला? मान मोटार म्हणतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नाटन माझ्या पाया झाडल्या राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. रात्रीचे वाजले 2:30 आणि अजूनही आपण पाऊस करतोय. कालच्या दिवसाच्या 8 वाजता आपण उज्जैन सोडलेला. आज नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलवर. आज आपला काशी मथुरा अयोध्या या ब्लॉग सिरीजचा 4था दिवस येऊन पोहोचलेलो थेट मथुरेला. बघू शकता मथुरेला आम्ही सकाळी 7:15 वाजल्याने 7:15 वाजताच पोहोचलोय. आम्ही अयोध्येला निघालेलो, परंतु प्लॅन चेंज झाला आणि मथुरा पहिले करायचं असं ठरलं. मग आम्ही आता मथुरेला आलोय. 1 दिवस सतत प्रवास केल्यानंतर आम्ही आता मथुरेला पोहोचलोय. बघू शकता आमची बस इथे लागली. आता आम्ही फ्रेश होतो. बघू शकता मंडळी आपण आता फ्रेश झालेले आहोत. बघू शकता मी चेंज केलं आहे. सकाळचे वाजलेत 7:30. आपण फ्रेश होऊन गोकुळातल्या रस्त्यावर फिरतो. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील गोकुळ. भगवान श्रीकृष्णांच्या 3 लीला बाल्यावस्थेतल्या आहेत. पहिले तर म्हणजे मथुरेमध्ये त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर मथुरेतून त्यांना गोकुळात सुरक्षितपणे नंदबाबांनी आणलं. तर आता आपण त्या गोकुळात आहोत. त्यांच्या बाल्यावस्थेतल्या लीला ज्या झाल्या त्या या गोकुळातच झाल्या. त्याच्यानंतर कंसाकडून होणाऱ्या वारंवार हल्ल्याला कंटाळून नंदबाबांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला आणि ते वृंदावनामध्ये गेले. वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या किशोरावस्थेत ज्या लीला झाल्या त्या तिकडेच दर्शनाला चाललोय. आता आपण गोकुळ फिरतो. बघू शकता नंदमहलला चाललोय आणि बलरामांचा जिथे जन्म झाला तो स्थान आता बघायला चाललोय. आपण चालत चाललोय. नंदमहलला चाललोय आपण. बघू शकता गल्ल्या आहेत. गोकुळातल्या गल्ल्यातून फिरतोय आपण. इकडून वाट आहे तिकडे जाण्यासाठी. इकडे शॉप्स आहेत. राधे राधे. बघू शकता श्री नंद यशोदा भवन
इकडे पोहोचलो आपण श्री बलराम योगमाया जन्मस्थान श्री कुबेर द्वारा निर्मित। आता आपण श्री नंद यशोदा भवनला पोहोचलोय, जिकडे बलराम आणि योगमाया यांचा जन्म झालेला। होऊ शकता हाच आहे तो प्रवेशद्वार आहे। इकडे आपण आपले शूज रिमूव्ह करू, चालले सगळे आतमध्ये। आपण आतमध्ये आले बघू शकता एन्शियंट स्ट्रक्चर आहे। जे कोणी ते इथे इच्छा मागतात ते इथे असे धागा बांधतात, बघू शकता। नंद यशोदा भवन गोकुळ मथुरा। बासरी तरीवाल्याची बासरी। हां नंद भवनचं दर्शन घेतलेलं आहे। नंद यशोदा बोलता आता आपण दर्शन घेतलेलं बाहेर पडतो। आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, जेवढी अलाउड होती तेवढी तुम्ही व्हिडिओ बनवले। नंद यशोदा भवन याचं गोकुळातील दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुढे चाललोय। हे बघ पुढे चालले सर्वजण, मी मागून येतोय। अशी गोकुळाचं जुनी घरं आहेत। हा बघा, हा तुम्हाला वाटत असेल कोणता मंदिर आहे, पण मंदिर नाही, हा पोस्ट ऑफिस आहे गोकुळमधला। गोकुळातील 350 वर्षापूर्वीचं ते मंदिर बघितलं आपण। आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, गल्ल्या गल्ल्यातून फिरतो आपण, होऊ शकता लावत आहे। राधे राधे, चला गोकुळामध्ये गल्ल्या गल्ल्याने आपण फिरतोय। नंदभवन बघितलं तर 3.5 वर्षाच्या अगोदरचं आपण मंदिर बघितला, तो गाईड आपण। श्री नंद भवन श्री बलदेवजी योगमाया जन्मस्थान 6000 वर्ष प्राचीन दिलं इकडे, आणि हे निर्माण केले स्वतः विश्वकर्मांनी। देवांचे सिव्हिल इंजिनियर, स्थापत्य कलेचे देवता विश्वकर्मा यांनी निर्माण केलेलं ते मंदिर आहे, बघू शकता। इकडून आपण आलो आत्ता, बघू शकता, आणि इकडे यमुना नदी आहे। यमुना नदीचं प्रशस्त तट बघू शकता तुम्ही, आणि इकडे समोरून गेलं तुम्ही तर हे गाईड दादांनी सांगितलं की ही योगमाया जन्मस्थान आहे। श्रीकृष्णाची धाकटी बहीण सुभद्रा यांचे जन्मस्थान योगमाया जन्मस्थान। ते माता यमुनेची आरती होते, आरती स्थळ बघू शकता। जसं काशीला गंगेची आरती होते तशी इथे यमुनेची सुद्धा आरती होते, बघू शकता। आता जो आपण घाट बघितला त्या घाटाला ठाकूरजी घाट असं म्हणतात, इथे लिहिलं आहे। आपण चालले पुढे बलराम यांचं जन्मस्थान बघायला। आता आपण योगमाया जन्मस्थान बघितलं, आता पुढे आपण बघतोय बलरामाचं जन्मस्थान। श्रीकृष्णाचं जन्मस्थान हे मथुरेला आहे। आपण गोकुळ फिरतोय। बलराम श्रीकृष्णाचे मोठे भाऊ आणि योगमाया या दोघांचा जन्म हा गोकुळातच झालेला। असे अनेक मंदिरं तुम्हाला गोकुळात बघायला मिळतील। आपल्या इथे आहे गाईड आहेत, यांचं नाव आहे जगमोहन शर्मा। हे गोकुळामध्ये गाईड करतात, बघू शकता। ही आपली पब्लिक गेले यमुनेला, यमुनेत माताला दर्शन घ्यायला। तोपर्यंत आपण इथली माहिती देऊ। नमस्ते। नमस्ते। आप वो सामने पड़ता है गोकुल, हाँ, और ये पार पड़ता है गोकुल। गोकुल बीच में नदी है यमुना। ओके। जो रात में 12 बजे भगवान का जन्म हुआ मथुरा में, हाँ, बुधवार के दिन रोहिणी नक्षत्र में भगवान को लेके आए। यमुना मैया ने भगवान को शरण किया है, फिर उनको घोटों घोटों पानी दिया है। ये घाट है सामने, इसको बोलते हैं नंद घाट, अफरानी घाट। यहाँ भगवान ने विश्राम किया। यहाँ पूरी का जन्म हुआ योग माया। योग माया को बदला करके मथुरा ले गए। मामा कंस ने जब पछाड़ा तो आकाश में बिजली हुआ कि मामा कंस मुझको क्या मारे, मारने वाला भगवान झूले में झूलता है। वही झूला का आनंद यहाँ यशोदा जी के है। बोलो दाऊ जी महाराज की जय। और बलराम जी का जन्म हुआ रोहिणी माता के गर्भ से। वसुदेव जी का 2 पत्नी था, पहला पत्नी रोहिणी और दूसरा पत्नी देवकी माता। रोहिणी माता गोकुल में रहती थी नंद बाबा के घर में। 7वां अवतार बोले गए, बलराम जी बोले गए। जो आकाशवाणी द्वारा गर्भ चेंज हुआ वो गोकुल में प्रवेश हुआ।
यहाँ रोहिणी माता के गर्भ से बलदाऊ जी का जन्म हुआ। वो बलराम जी का जन्मभूमि झंडे वाले दाऊ जी बोले जाते हैं, वो आगे में पढ़ेंगे। बोलो राधे राधे। राधे राधे, धन्यवाद। हे जे आम्हाला फिरायला घेऊन आले ते टूरचे सर्व आहे भोईर महाराज आहेत आणि त्यांचे सहकारी तिथे आहे भास्कर माळी दादा आणि आमच्या बरोबर आहेत। या दोघांची खरी मेहनत आहे, त्यांच्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो। असेच आम्हाला तुम्ही नेहमी आणत जा आणि आमचे ते चुकले असेल तर पोटात देत जा। तुमचं काही चुकलं नाही, पण एकदम मस्त ट्रिप चालले। रेल्वे आणि बसच्या प्रवासात फरकच असतो, पण जर तुम्हाला देवाच्या इथे जात असेल तर थोडे धक्के खायलाच लागतात। चला आता आपण जाऊया यमुनेकडे। हा इकडे बघू शकता हा गोकुळ धाम आहे आणि माझ्या मागे ते दूरवर दिसतंय तो मथुरा धाम आहे। भगवान श्रीकृष्ण बासुरीवाला महाभारताचा खरा सूत्रधार यांचा जन्म या मथुरेत झालेला, त्यांचं पालनपोषण इकडे गोकुळात झालेला। हाच तो घाट आहे, तिथे योगमायेचं जन्मस्थळ आहे आपण बघितला। तरी शोकांतिका आहे, बघू शकता यमुनेचं पाणी किती खराब आहे। याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, एवढं खराब पाणी आहे। यमुना नदी आहे, यमुना मैया। यमुना मैयाचं खरंच बघायला गेलं तर इथे खूप विकृत रूप बघायला भेटतंय। भरपूर इथे घाण आहे। जर तुम्ही काशीमध्ये गेलात किंवा दुसरीकडे कुठे गेलात तर एवढी घाण नसते। इकडच्या सरकारने इकडे लक्ष दिलं पाहिजे। कसं वाटतं तुला गोकुळ फिरून मामी? राधे राधे, जय श्रीकृष्ण। यमुना मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण चाललोय बलराम यांच्या जन्मस्थानाकडे। तो गाडी आपल्याला बरोबर नेते। वा, वो ये सब गलियां हैं, ये इन गलियों को कुंज गली बोलती हैं। बरसाने से गोपी आती थी माखन की मटकी लेके, भगवान रोक लिया करते, खाड़ी हो जा गुजरी दे जा मेरा दान, कनक दही के कारण छुड़ा बेकुंठ। बोलो राधे राधे, राधे राधे। इन शॉर्ट त्या गाईडने आपल्याला सांगितले तर ह्या गल्लीमध्येच बरसाण्यावरून म्हणजे राधामातेच्या जन्मस्थानावरून गोपिका येत असत आणि त्यांना इकडे श्रीकृष्णाने त्यांचे सौंदर्य आढळत असत। स्वतः पण चालले बलराम म्हणजे श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम बलभद्र यांच्या जन्मस्थानाकडे गाड्या। पिता की जय, जय यशोदा मैया की जय। ये बलराम जी का जन्मभूमि है। बलरामांचं दर्शन घेऊ शकता। जय जय। आता आपण घेतलेलं बघू शकता माझ्या मागे ते मंदिर आहे बलराम यांचं जन्मस्थळाचं। आता आपण बाहेर निघतो इथून। आपल्यासोबत हे गाईड दादा होते, त्यांनी आपल्याला गोकुळ फिरवलं। आता गोकुळाच्या बाहेरची जी स्थानं आहेत ते आता बसने किंवा रिक्षानेच आपल्याला जायला लागतील। जे मुख्य मंदिरं गोकुळातली होती ती त्यांनी आपल्याला दाखवलेली आहेत, त्याची फार सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्याला माहिती दिली। चला आता आपण पुढचा प्रवास आपण आता एकट्यानेच करू किंवा ऑटोने जाऊ। वृंदावनच्या बस स्टँडला होतो मी, बघू शकता भोईर महाराज आहे तिथे। आता आम्ही चाललोय दर्शनाला श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरेला। तिकडनं आल्यानंतर आम्ही वृंदावनचे सर्व ठिकाणं करणार आहोत, प्रेम मंदिर किंवा बांके बिहारीजी। 2 ऑटो आहेत, ऑटोमध्ये आहेत। चला राधे राधे। आपण ऑटो दिलेली वृंदावनपासून मथुरा कृष्ण जन्मभूमीला। बघू शकता इथे आमचे हॉटेल लावल्यात। आता आम्ही चाललो आहे कृष्ण जन्मभूमी, भगवान श्रीकृष्ण यांचा जिथे जन्म झाला, ज्या जेलमध्ये तुरुंगात जिथे जन्म झाला तिकडे आपण चाललो आहे। मथुरेमध्ये आपण आहोत, पहिले गोकुळमध्ये होतो। गोकुळातले सगळे दर्शन घेतल्यानंतर वृंदावनमध्ये आमची ट्रॅव्हल बस थांबली, तिकडनं आम्ही प्रायव्हेट ऑटो करून इकडे आलो आहे कृष्ण जन्मभूमी पाहायला आणि त्याचं दर्शन घ्यायला। जगाचा ईश्वर, तिन्ही जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण ज्यांनी गीतेचा उपदेश दिला, त्यांचं जन्मभूमी। चला आता जाऊया। राधे राधे।
कृष्ण जन्मभूमीचं तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता. भलं मोठ्याने प्रशस्त असं हे प्रवेशद्वार आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी. सृष्टीचे पालक भगवान विष्णू यांचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण यांची जन्मभूमी बघतोय आपण. 5,500 वर्षापूर्वी द्वापर युगात भगवान श्री कृष्णांचा जन्म याच ठिकाणी झाला होता. फार सुंदररित्या दर्शन झालं आणि पाऊण तासातच आम्ही बाहेर आलो. आमच्या बॅग्स इकडे बॅग घेतली पहिले. आता आपण इकडून वृंदावनला जाणार आहोत, जिकडे आपले ट्रॅव्हल बस आहे. आणि वृंदावनमधले प्रेम मंदिर असेल, बाके बिहारी मंदिर असेल, अजून इतर कोणती ठिकाणी असेल तर फिरणार आहोत. आता आपण ऑटोनी ज्या ऑटोनी आलो त्याच ऑटोनी परत आता वृंदावनला जाणार आहोत. वाजले दुपारचे 3. आपण 1:15-2 वाजता रांगेत होतो. दर्शन तर लवकर झालं, गर्दी काही जास्त नव्हती. आता आमच्याबरोबर आलेले काका आहेत. काका नाव काय तुमचं? संतोष पाटील. कुठले तुम्ही? वडगावचे. दर्शन कसं झालं आपलं? एकदम चांगलं. मंदिराची व्यवस्था. चला आता डायरेक्ट वृंदावनला भेटू. कशी ट्रिप चालली? व्यवस्थित. मथुरेचं आता कृष्ण जन्मभूमीचं दर्शन घेऊन आता आपण निघतोय परतीच्या प्रवासाला, म्हणजेच मथुरेतून आपण निघतोय. मथुरेतून आता आपण वृंदावनमध्ये आलेलो आहे. वृंदावनमध्ये आपलं पहिलं ठिकाण बघण्याचं आहे ते म्हणजे निधिवन. निधिवनात चाललो आहे आता आपण. आता आपण कुठे चाललेलो? निधिवनमध्ये. निधिवनाची जरा माहिती सांगा ना. निधिवन म्हणजे तिथे भगवान परमात्म्याने रासलीला केली तो ठिकाण आहे. असा सगळ्यांचा अनुभव असा की भगवान परमात्मा आजही तिथे पौर्णिमेच्या रात्रीला रासक्रीडा खेळायला येतात. आणि विशेष म्हणजे असे की सायंकाळ झाली 6 वाजता त्या निधिवनमध्ये वानरं जे आलेले असतात ते निघून जातात. इकडे रेल्वे आहे बघू शकता. निधिवन आगे 100 मीटरवर आले आपण आता. इकडे सगळीकडे चार्जिंगच्या ऑटोज असतात. आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असे ऑटो नाही. हे जुने घर आणि गल्ल्या बघू शकता. निधिवनातली किंवा वृंदावनातले जे निधिवन आहे त्याची जुनी घर बघू शकता. निधिवनामध्ये जो मंदिर आहे तिथे आम्ही एंट्री केली बघू शकता. तिथे भक्तजन आहेत आणि इकडे झाडं आहेत. ही झाडं नसून भगवान श्रीकृष्ण यांनी गोपिकांसोबत ज्यावेळी रासलीला केली त्यानंतर त्या गोपिकांची इथं झाडं झाली. संध्याकाळी 6 नंतर इथं सगळे बंद होतं, कारण आजही इथल्या लोकांचं मान्यता अशी आहे की भगवान श्रीकृष्ण इथे अजूनही येतात आणि त्या गोपिका ज्या झाडांच्या गोपिका होत्या आणि त्यांच्यासोबत रासलीला खेळतात. जर कोणी चुकून मनुष्य इथे 6 नंतर आला तर तो वेडा होऊनच बाहेर पडलेला सापडलेला आत्तापर्यंत इथं सांगितलं जातं. ही जी झाडं आहेत ही निधिवनातली दिसत आहेत तुम्हाला, या गोपिका आहेत अशी इकडे मान्यता आहे. आपण निधिवनामध्ये आहोत. गर्दीच गर्दी. राधे राधे. निधिवनातल्या असलेली विहीर आहे, त्याला ममता कुंड असे म्हणतात. आणि भगवान श्रीकृष्णांनी रासलीला केल्यानंतर गोपिकांची तहान याच विहिरीतनं भागवलेली असं इथं म्हटलं जातं. बघू शकता ही झाडं आहेत, हे गोपिका आहेत. निधिवन पाहतोय आपण. राधे 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 राधे. निधिवनामध्ये आपण दर्शन घेतलं त्या मंदिराचं. आता आपण निधिवनातून बाहेर पडतोय वृंदावनात. बंसी चोरी राधाराणी या मंदिराच्या आख्यायिकेनुसार राधाराणींनी श्रीकृष्णाची बासरी चोरलेली त्याचं ते प्रतीक करून मंदिर बांधले बंसी चोरी राधाराणी म्हणून. 3रं मंदिर आहे. तुम्ही गर्दी बघू शकता निधिवनामध्ये किती रश आहे. 5 वाजलेत तरी रश बघू शकता किती. चला निधिवनाचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय बाके बिहारी. खूप रश होती निधिवनाकडे. आता आपण कसं तरी पटकन रिक्षा पकडून बाके बिहारीला जाऊया. वृंदावन फिरतो आज आपण. गोकुळ सगळं बघितलं. मथुरेचं कृष्ण मंदिर जन्मभूमी मंदिर त्याचं दर्शन घेतलं. आता आपण चाललोय निधिवनातून. आता आपण चाललोय बाके बिहारी. बाके बिहारीकडे प्रस्थान करतो. हा दादा गाडी चालवतोय. दादा आपका नाम क्या? मंगल. कहाँ से हो आप? वृंदावन से होते हैं. राधे राधे. तो यहाँ पे सबसे बड़ा त्योहार किस चीज़ का रहता है? कृष्णाष्टमी या राधाष्टमी? राधाष्टमी सबसे बड़ा रहता है क्या? राधाष्टमी कब होती है? आनंद है राधाष्टमी, जन्माष्टमी, भीड़ सबसे ज़्यादा इन पर 2 पे आती है. ओके.
अभी तो ये गर्मी की वजह से इतनी भीड़ नहीं है, बहुत कम है, नॉर्मल है। ओके. आता आपण वृंदावनमधलं सर्वात प्रसिद्ध मंदिर बाते बिहारीजी मंदिर हे याचं दर्शन घ्यायला आलोय. होऊ शकतात गर्दीच गर्दी आहे, किती गर्दी आहे. तुम्ही जर इकडे आलात कधी तर चप्पल ठेवण्याची व्यवस्था करा, कारण चपला परत भेटत नाहीत. बाते बिहारीजी वृंदावनमधलं एक प्रसिद्ध असं मंदिर. गर्दी गर्दी आणि नुसती गर्दी बघू शकता. शॉप श्रीकृष्णाच्या मूर्ती, प्रसाद. जय. बाते बिहारी वृंदावनमधील मंदिराचं आपण आता दर्शन घेतलं. बघू शकता किती गर्दी आहे, भाविकांची गर्दी. श्रीकृष्ण भगवान यांची मूर्ती आहे तिथे. बघू शकता आपण आता चाललो बाहेर. बाते बिहारीचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय प्रेम मंदिर. बघू शकता ऑटो ड्रायव्हरवाले दादा आले, खूप चांगली सर्व्हिस दिली त्यांनी आम्हाला. मथुरेला घेऊन गेलेले, नंतर वृंदावन सुद्धा फिरवलं. आता शेवटचं स्पॉट आहे प्रेम मंदिरला चाललो आपण. वृंदावनमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण प्रेम मंदिर. वाजलेत 6:30 पावणे 7. आल्हादायक वातावरण आहे. बघू शकता या जे ऑटो आहेत, चार्जिंगचे ऑटो आहेत, इलेक्ट्रिक चार्जिंगचे ऑटो आहेत. आता आपण जाऊया प्रेम मंदिरला. इकडून बाते बिहारीपासून कितना किलोमीटर आहे इधर से? हां 4 किलोमीटर. 4 किलोमीटर बोलत आहेत ते. प्रेम मंदिर दिसायला लागले, बघू शकता. 6:15 वाजलेत, शेवटी पोचलोच. बघू शकता प्रेम मंदिर वृंदावन इथे पोचलोय आपण. भरपूर गर्दी आहे. ज्यांना गर्दी कंट्रोल करण्यासाठी अनाउन्समेंट करायला लागते, एवढी गर्दी आहे इथं. खरंच त्या धाटणीचा, त्या क्वालिटीचा, हाय क्वालिटीचं मंदिर आहे. एवढ्या गर्दीत नंतर आपण पोहोचलेलो आतमध्ये. बघू शकता त्या मंदिर आहे. हा मंदिर खरंच फार सुंदर मंदिर आहे. बघू शकता प्रेम मंदिरचा जवळून हा नजारा. अद्भुत शिल्पकलेचा नमुना आहे. आहा. प्रेम मंदिर वृंदावन. बघू शकता प्रेम मंदिराचं विहंगमय दृश्य, डोळ्याचं पारणं फेडणारे दृश्य. बघू शकता लाइटिंग सुद्धा परफेक्ट केले. खूप गर्दी आहे इकडे. ताली अमर्दन किंवा वृंदावनातले सौंदर्यांसोबतचे दृश्य इथे रेखाटलेले गेले आहेत. बघू शकता स्टॅच्यूने. त्याच्या मागे तुम्ही ते प्रेम मंदिर बघू शकता. बाकी कसं वाटलं तुम्हाला बघून? खरं खरं सांगा. हां आत्तापर्यंत बघितलेल्या मंदिरांमध्ये सर्वात चांगला मंदिर होतं ना. तुम्ही काय बोलाल? कसं वाटलं मंदिर? छान छान. कधीच बघितलं नाही, पहिल्यांदा बघितलं. आम्हाला आनंद खूप झालेला. ताजमहल मिस झाला त्याचा आता काय वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं महाराज मंदिराबद्दल? मंदिर एक अप्रतिम सौंदर्याचा नजारा. सगळीकडे ते बघा तर देवच देव आहे. गोपाळकृष्णाची प्रतिमा सगळीकडे छापलेली आहे. वृंदावन आहे, रासक्रीडा आहे आणि स्वतः गोपाळकृष्ण या प्रेम मंदिरमध्ये गुरच आहेत असं चित्र प्रदर्शित केलेलं आहे. अप्रतिम, अतिशय सुंदर शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. तरी आणि लाइटिंगचं पण बघा ना, लाइटिंग बघा ना. पाणी सुद्धा त्याने कारंजेच्या मार्फत. आता काय वाटणार नाही ताजमहल आपल्याकडनं मिस झाला. प्रेम मंदिर माझ्या बकेट लिस्ट मध्ये होता आणि तो मी आज बघितला. तो बकेट लिस्ट पूर्ण झाली माझी. इकडे बघू शकता कारंजे पण मंदिर. हा 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 अद्भुत. जगभरातून लोक बघायला जातात फक्त प्रेम मंदिर. प्रेम मंदिर
मी याच्याबद्दल 2 शब्द बोलीन. एखाद्या मातेनं साधंच पण रुचकर जेवण बनवावं आणि खाणाऱ्यांनी तोंडात म्हणजे पहिला घास गेला की आपसूक दाद द्यावी. हा 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 त्या धाटणीचं हा मंदिर आहे. हा सुंदर 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 शब्द आणि मनमोहक शब्द इथून सुरू होतो आणि इथेच येऊन संपतो. तुम्ही कधी जर तुम्हाला वाटला तर वृंदावनला आलात तर प्रेम मंदिर याला नक्कीच भेट द्या. बघू शकता प्रेम मंदिर. जर तुम्हाला यायचं असेल वृंदावनमध्ये तुम्ही असाल तर सायंकाळी 6 नंतर तुम्ही या. आपलं संपूर्ण आपलं सौंदर्य प्रेमयुक्त सौंदर्य या मंदिरासाठी त्यांनी बहाल केलेलं आहे कृपालू महाराज. आणि इकडे बघा शनिवार वाड्यासमोर हजारी कारंजे होते ते सुद्धा कारंजे बघू शकता. मराठी शाळेची दौलत शनिवार वाडा त्यासमोर हजारी कारंजे ऐकलेली परंतु ही सुद्धा कारंजे इथे तुम्ही बघू शकता प्रेम मंदिरात. आणि इकडे कलर चेंज होत आहेत. आता गोल्डन शेड आलेले मंदिराला बघू शकता. अप्रतिम सौंदर्य. आता फायनली आपण चाललोय प्रेम मंदिरामध्ये दर्शनाला. बघू शकता या पायऱ्या स्टेज चढतोय आपण दर्शनाला चाललोय. अप्रतिम सौंदर्य. हा प्रेम मंदिर वृंदावन ज्यासाठी प्रसिद्ध आहे. रासलीला प्रेम भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्यासाठी त्याचंच हे प्रतीक असं वाटतंय मला. चला मंदिरात जाऊ आता आपण दर्शनाला. बघा पहिली पायरी मंदिराची. हां राधे 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 आलेलोच आता. राधे राधे मंदिरात आलेलोच आपण बघू शकता. खाली सर्व ते पब्लिक आहे गार्ड आहे. मंदिराच्या आतमध्ये आलेलो जाऊन बघू शकता भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी. काय मग आतमधून मंदिर आहे. हा पब्लिकच पब्लिक. काय सुंदर मंदिर आहे बघू शकता. हा 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 गर्भगृह मंदिराचा. इकडून बघा फर्स्ट फ्लोअरला सुद्धा मंदिर आहेत. तिकडे आपण जाऊ. राधे राधे जय श्रीकृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. बघू शकता राधा राणी आणि भगवान श्रीकृष्ण राधाकृष्ण बघू शकता. इकडे सुद्धा कृपालू महाराज यांचे शिष्यगण. रूम एक्झिट आहे पण आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे. आपण तिकडे जाऊ. बघा फर्स्ट फ्लोअर. राधे राधे. दशरथ नंदन श्रीरामजी आणि जनक नंदनी सीतामैया यांचे प्रतीक मूर्ती बघू शकता. प्रभू श्री रामचंद्रजी आणि सीतामैया. जय श्रीराम. चलो आता जाऊयात. आपलं दर्शन झालेलं आहे. अशा रीतीने म्हणते आपल्या प्रेम मंदिरातील ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरच्या गर्भगृहाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण मंदिरातून बाहेर पडतोय. गर्दीच गर्दी होती. आज जर वृंदावनात भरपूर गर्दी होती. इकडं ज्या ज्या मंदिरात आपण गेलो वृंदावनामध्ये तिकडे सगळीकडे गर्दी होती. चला आता तर आपण आपल्या ऑटो ड्रायव्हरकडे जाऊ. इकडून बाहेर पडू. आपल्या माणसाला भेटू. चला मंडळी अशा रीतीने आपलं प्रेम मंदिराचं दर्शन झालेलं आहे. ग्राउंड फ्लोअरला राधाराणी आणि श्रीकृष्ण भगवान आणि फर्स्ट फ्लोअरला रामचंद्रजी आणि सीतामैया यांच्या मूर्ती आहेत. फार अप्रतिम मूर्ती आहेत आणि मंदिराच्या बांधणीसुद्धा फार सुंदररित्या केलेली आहे. लायटिंग विशेषतः आपल्या मनाला मोहून येते. माझ्या बकेट लिस्टमध्ये हे मंदिर होतं ते आज पूर्ण झालं. आता आपण जाऊयात परतीच्या वाटेला. वृंदावन आज आपण आता जाणार आहोत बसस्टँडला. तिकडे भोजन केल्यानंतर आपण वृंदावन सोडणार आहोत आणि जाणार आहोत अयोध्याधामला. आज रात्री प्रवास करतोय आपण अयोध्याधामला. चला आज एक्झिट करूया. प्रेम मंदिरची एक्झिट बघू शकता इकडे आणि एक्झिट गेटसुद्धा मनाला मोहून येते.
हा बांधणी खूप सुंदररित्या केली आहे. जर तुम्ही कधी वृंदावनला आलात तर निधिवन, बांके बिहारी या अशा ठिकाणी तुम्ही जरूर जा. पण प्रेम मंदिर कृपालू महाराजांनी जे बांधलेले आहे ते तुम्ही नक्की बघायला या. फार सुंदर आहे. मी तुम्हाला एकदा आजची शेवटची झलक दाखवतो, बघू शकता प्रेम मंदिर. चला आता आपण निघूयात बाहेर. मेटल डिटेक्टर मशीन्स आहेत आणि आपण निघतो. रश बघा, रश भरपूर रश. आपण पडतो बाहेर आता. राधे 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 राधे. एका मंदिरामुळे किती रश आहे बघा रोडवर. तरी पण हा मंदिर कोणाला निराश करत नाही. एवढी गर्दी असली तरी आतमध्ये एवढी गर्दी वाटून येत नाही. मंडळी आता रात्रीचे वाजलेत 9 आणि तिसऱ्या दिवशी सुरू झालेला हा ब्लॉग मी चौथ्या दिवशी रात्रीचे 9 वाजता एंड करतोय. कारण तिसऱ्या दिवशी आपल्याला काहीच पाहायला मिळालं नव्हतं. तिसऱ्या दिवशी आपण सतत कंटिन्युअस प्रवास केला होता. चौथ्या दिवशी आपण सकाळी गोकुळात पोहोचलो होतो आणि गोकुळ पाहिला. गोकुळातली सर्व मंदिरं पाहिली. त्याच्यानंतर आपण कृष्ण जन्मभूमी मथुरेचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर वृंदावन पाहिलं. आता आपण जेवून बसमध्ये जाणार आहोत. आज सुद्धा आपण कंटिन्यू प्रवास बसमधनं करणार आहोत आणि उद्या आपण अयोध्या तीर्थक्षेत्राला पोहोचणार आहोत. तर उद्यापासून आपले अयोध्येचे ब्लॉग्स येतील. हा ब्लॉग 2 दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून मला सांगा. लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल तर. आणि सुदर्शन म्हात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातेवाईक. जय जिजाऊ, जय शिवराय.